खानदेश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावर तसेच कवितांवर आधारित अरे संसार संसार या कार्यक्रमाचे आयोजन फैजपूर येथे दिनांक 14 डिसेंबर रोजी सायंकाळी शुभदिव्य मंगल कार्यालय या ठिकाणी करण्यात आले आहे। या कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात धनाजी नाना महाविद्यालयात नुकतीच बैठक पार पडली। यावेळी ज्येष्ठ नाट्यकर्मी शंभू पाटील व अनुभूती स्कूलचे हर्षल पाटील तसेच माजी प्राचार्य डॉक्टर जी.पी. पाटील, सुप्रसिद्ध कथाकथनकार प्राध्यापक वपू होले, प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वागुर्दे, प्राध्यापक डॉक्टर जगदीश पाटील, रवींद्र कुमावत, प्राध्यापिका डॉक्टर राजेश्री नेमाडे उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी आपले विचार मांडले। आणि बहिणाबाईंचं जीवनाबद्दल तत्वज्ञान जे असेल ते आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि म्हणून या एका नवीन पर्वाला या शहरामध्ये आपल्याला सुरुवात करायची आहे। आपण सर्वांनी सहकार्य करायचंय। आपण करणार या शंका नाही। श्रीदादांनी सुद्धा शब्द दिलेला आहे की आमचा मधुस्नेह परिवार जो असेल हा जास्तीत जास्त संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि हा जो कार्यक्रम असेल मी शंभू पाटील शब्दाने या ठिकाणी आश्वासित करू शकतो की तुम्ही काळजी करू नका। आम्ही सर्व आमच्या परीने अतिशय चांगला असा हा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवू। तुम्ही या ठिकाणी या, तुमचं महाविद्यालयाच्या वतीने या शहरामध्ये तुमचं कलाकारांचं आम्ही स्वागत करतो आणि तुम्हाला एक चांगला असा प्रतिसाद मिळेल याबद्दल माझ्यामध्ये कुठली शंका नाही। या सर्व अतिशय सुरेखरित्या ज्यांनी केलं आहे ते करताना बहिणाबाईंना पूर्णपणे आत्मसात केलं त्या आमच्या भगिनी नेमाडे मॅडम, आदरणीय कुमार सर, सर्व समजल्यानंतर जो प्रकाश पडतो ना आपण अत्तदीप भव म्हणतो, तर मी सांगतो बहिणाबाई जी आहे ना ती जो अत्तदीप भवचा जो दिवा आहे ना आपल्या हातला तो पेटवणारी महान कवयित्री, महान संत आहे म्हणून तिला माझं नमन आहे। तिला नमन करतो आणि तिला नमन करावं आणि इतका मोठा वारसा, इतकी मोठी गोष्ट आपल्याकडे आहे। मी अवमान करू इच्छित नाही, पण त्याची जाणीव आपल्याला नाही। याची जाणीव जेव्हा मला झाली तेव्हा आम्ही बहिणाबाईच्या हा कवितेचा कार्यक्रम घेऊन महाराष्ट्रभर निघलो आणि कविता एक आपलं एक रूपक असतं, एक मेटाफर असतं, यमक असतं, एक छंद असतो। याच्या पलीकडे कविता जगण्याचा असा आरसा असतो जो मराठीत नाही असं कवी बहिणाबाईची तिथे तर लोक परंपरेतली शेवटची कवयित्री तर आहेच, पण तिच्यासारखी समज त्यात आपण खास आपली जी काही संस्कृती आहे भारतीय ज्याच्यामध्ये बायकांना स्थानच नाही अशा संस्कृतीतली एक बाई म्हणजे मग थेट जनाबाई की श्री 24-25 वर्षापासून तर त्या ठिकाणी सुद्धा प्रयोग झाला आणि यासोबत आता ज्या पद्धतीने प्राध्यापक लीलाधर पाटलांनी अमळनेरमध्ये जो प्रयोग केला त्यांनी म्हणजे मी सांगू इच्छितो त्यांनी एक वेगळी माहिती पडली। त्यांनी एक गुगल फॉर्म तयार केला आणि ती एक लिंक ओपन केली संपूर्ण अमळनेर शहरात त्या ठिकाणी त्यांनी स्प्रेड केली त्या ठिकाणी आणि 2च दिवसामध्ये ती लिंक बंद करावी लागली कारण त्या हॉलची कॅपॅसिटी ती फक्त 950ची होती। 800 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं, त्या 800 लोकांपर्यंत पत्रिका घरपोच पोहोचल्या। पण यासोबत अनेक लोकांना जेव्हा माहिती मिळाली तर त्या संपूर्ण सभागृहामध्ये जेवढ्या सीट तेवढ्या तर झाल्याच, पण यासोबत 300 लोक अजून दाटीवाटी करून पायरीवर इकडे तिकडे सगळ्या ठिकाणी बसले। बरेचसे लोक विंगेत सुद्धा बसले, म्हणजे अशी सगळी गर्दी झाली। अतिशय स्वतः एक विद्यापीठ आहे मित्र। 3 डिसेंबर आताच बहिणाबाईंचे आपले स्मृती दिन होता। त्या दिवशी विश्व नेवाधन दिन साजरा केला जातो। आपल्याला कल्पना आहे तो सर्व जगामध्ये जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे साजरा केला जातो। मित्रांनो काही माणसं जगण्यासाठी जीवन जगण्यासाठी जन्माला येत नाही, इतरांनी कसं जीवन जगावं हे शिकवण्यासाठी जन्माला येतात आणि त्याची आमची बहिणाबाई बोललं गेलं फैजपूरमध्ये 10 जून काही सुरू नाही, परंतु फैजपूरची सांस्कृतिक चळवळ तुम्ही अजून बरेच लोक इथे नव्हते तेव्हा साखर कारखाना चालू होता तेव्हा घाटरेकर नावाचा एक माणूस मांडला होता साहेबांनी आणि मधुर जीवन सांस्कृतिक मंडळ नावाचं मंडळ स्थापन केलं।